कधीपासून सुरुवात झाली या सगळ्या कामांना किंवा एक प्रोफेशनल लाईफला? 8व्या वर्षीपासून सुरुवात हो. झाली. कारण घरातल्या नातेवाईकांपासून ते शाळेतल्या टीचर्स, बसमध्ये आपल्याला ज्या शाळेतल्या आया सोडायला हां. येतात, त्यांच्या मिमिक्रीपासून ते दारावरती जी मासेवाली येते, भाजीवाली येते, वाह! असं सगळ्यांचं काही ना काहीतरी करून घरी येऊन दाखवायचे आईला. मी हे सगळे किस्से करत असताना माझ्या आईच्या लक्षात आलं की हे काहीतरी गडबड प्रकरण आहे म्हणून. चला हवा येऊ द्या असेल किंवा कुठलाही शो, ज्या कलाकाराची तू केलेली असशील मिमिक्री, तर त्यांच्याकडनं तुला काही असे प्रतिक्रिया आल्या आहेत? ज्यांच्या मिमिक्री मी करण्याचा प्रयत्न केलाय त्या नेहमी कौतुकच करतात. एक अज्युम करूया की बाबा नवरात्र सुरू होत आहे आणि तयारी करायची आहे. शुभांगी गोखले आहेत त्यांच्या घरी, अरे! नवरात्रीची तयारी करतायत, तर त्यांची कशी लगबग सुरू असेल? बाई, काय हा प्रश्न विचारलास तू? पटकन आता कामच आहेत मला, आता त्याच्यात हे करत बसू का मी श्वेता? अहो आबा काय करताय? घड बसवायचंय, चला पटकन. तू खूप श्रद्धाळू आहेस, धार्मिक आहेस. नवरात्रीच्या निमित्तानं कुठे खास देवीच्या देवळात जाणं होतं? देवीचा एक आशीर्वाद कायम मला जाणवत राहतो. मी कुठल्याही देवळात गेले तरी मला ते व्हायब्रेशन्स जाणवत राहतात. मला असं वाटतं की तिचं लक्ष आहे तिच्या लेकरांवरती. खऱ्या आयुष्यातल्या तुझ्या दुर्गा किंवा तुझी दुर्गा कोण आहे? माझी बहीण आणि माझी आई ह्या दोघी जणी माझ्यासाठी दुर्गेचं त्या सगळी रूपं त्या दोघींमध्ये आहेत आणि त्या अतिशय खंबीरपणे आयुष्यातल्या सगळ्या परिस्थितीत माझ्यासोबत उभ्या असतात. प्रिया मराठेचं जाणं आणि तेही 38व्या वर्षी तुम्ही सोबत काम केलंय, तू तिच्यासोबत तुझी असलेली केमिस्ट्री, कसं होतं तुमचं? शी वॉज फुल ऑफ लाईफ आणि तिचं दिसणं, तिचं असणं, ती इतकी एकतर फिटनेस फ्रीक आणि टापटीप आणि छान, ती आली की खूप प्लेझेंटच वाटायचं. आणि ती जाण्याच्या 15 दिवस आधी मी तिला एक मेसेज केला होता, प्रिया मी तुला खूप मिस करते आणि सॉरी मी तुला फोन केलेला नाहीये, बट आय रिअली मिस यू अँड आय लव्ह यू अ लॉट. मला त्या गोष्टीचं वाईट वाटतंय की मी तिला एकदा तरी भेटायला जायला हवं होतं. नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमतच्या आम्ही दुर्गा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. दररोज एक दुर्गा आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. क्षेत्र कुठलंही असो, मात्र त्या दुर्गेची, आपल्या क्षेत्रातली, त्याचसोबत तिची काय कामगिरी, तिचा कसा संघर्ष, तिचा कसा प्रवास आणि तिनं गाठलेलं यश, याची ओळख आपण दररोज करून देतोय. आज आपल्यासोबत आहे अभिनेत्री आणि व्यावसायिक श्रेया बुगडे. श्रेया, खूप खूप स्वागत आम्ही दुर्गा या कार्यक्रमात. थँक्यू सो मच श्वेता, थँक्स अ लॉट. बरं, श्रेया म्हटल्यानंतर अनेकांना चला हवा येऊ द्या आणि बरेचसे असे विनोदी किस्से लगेच समोर आले असतील आमच्या प्रेक्षकांना. मात्र अगदी तुला केव्हा कळलं की बाबा आपला तो एक जॉनर आहे, आपल्यात तशी काही क्वालिटी आहे? लहानपणी असे सगळे घरात बसलेले असाल किंवा काय काय तेव्हा असे किस्से व्हायचे? किस्से खूप व्हायचे आणि रादर मला नाहीच कळलं. मी हे सगळे किस्से करत असताना माझ्या आईच्या लक्षात आलं की हे काहीतरी गडबड प्रकरण आहे म्हणून. सो तिच्या ॲक्च्युली ते लक्षात आलं आणि तिने पॉइंट आउट केलं की कारण मी अगदी घरातल्या नातेवाईकांपासून ते शाळेतल्या टीचर्स किंवा बसमध्ये आपल्याला ज्या शाळेतल्या आया सोडायला येतात, त्यांच्या मिमिक्रीपासून ते दारावरती जी मासेवाली येते, भाजीवाली येते, असं सगळ्यांचं काही ना काहीतरी करून घरी येऊन दाखवायचे आईला. शाळेतनं आले की टीचरची मिमिक्री किंवा हेडमिस्ट्रेसची मिमिक्री, असं रोज काही ना काहीतरी एक चालू असायचं. दॅट्स वेन शी फिगर्ड की इथे काहीतरी वेगळं पाणी मुरतंय. आणि आई स्पेशली तिला खरं तर हे सगळं करायचं होतं. बरं, अरे बापरे, हे तर म्हणजे माहित नसेल अनेक जणांना. बऱ्याच प्रेक्षकांनाही माहिती आता हे, पण तिला हे करायचं होतं आणि ती अलिबागमध्ये लहानाची मोठी झाली. तर आत्ताचं अलिबाग आणि तेव्हाचं अलिबाग हे खूप वेगळं होतं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला स्कोप नव्हता. तर तेव्हा त्या काळी ती नाटकांमध्ये कामं करायची आणि बक्षिसं प्रेक्षकांमधनं मिळवायची वगैरे हे सगळं. ऑल्दो नंतर मग लग्न झालं, मग ती मुंबईत आली आणि लाईक यू नो की तसं करिअर परस्यू नाही करता आलं, कारण का तेव्हाचा सेटअप सगळा खूप वेगळा होता. आणि मग तिची एक राहून गेलेली इच्छा आणि मग तिला 2 मुली झाल्या, त्यात माझी मोठी बहीण आणि मी. सो तिला असं झालं की येस, आता एक तरी ह्याच्यातलं आपलं स्वप्न पूर्ण करणार फॉर शुअर. तर मग ती मी निघाले, कारण का माझ्या मोठ्या बहिणीचा कल खूप जास्त अभ्यासाकडे होता. बरं. त्याच्यामुळे ती HR मॅनेजर, मग आता काय स्पॅनिशची प्रोफेसर वगैरे अशी झालेली आहे. आणि हिअर आय एम. त्याच्यामुळे आत्ता खऱ्या अर्थाने तू म्हणशील तर तिचं जे काय आपण म्हणू पाहिलेलं जे स्वप्न होतं आणि एक अपूर्ण राहिलेली जी इच्छा होती, तिचं लाईफ
ती माझ्यात बघते आणि मी ते आता कम्प्लिटली जगते. कधीपासनं सुरुवात झाली या सगळ्या कामांना किंवा एक प्रोफेशनल लाईफला? प्रोफेशनल लाईफला श्वेता 8व्या वर्षीपासून सुरुवात हो. झाली. कारण हे सगळं चालत असताना म्हणजे मी शाळेत 15 ऑगस्टची भाषणं, मग फॅन्सी ड्रेस, मग काहीतरी डिबेट कॉम्पिटिशन असं सतत एक चालू असायचं. आणि वर्गात नाही का येऊन जेव्हा आपल्याला टीचर विचारतात की बरं आता ही इंटर स्कूल स्पर्धा आहे, तर कोण भाग घेणार, तर आपला हात पहिला. हे असायचंच. तर मम्मा म्हणाली, अगं आठवड्यातनं एक दिवस तरी तू हात वर करू नकोस, रोज तू काहीतरी घेऊन येतेस. सो असं आपण एकदम ऍक्टिव्ह स्टुडंट असल्यामुळे ती सुरुवात तर होतीच. त्यानंतर माझ्या कॉलनीमध्ये आई जिथे राहते बोरिवलीत, तर तिथे मंजिरी धर्माधिकारी म्हणून आईची एक मैत्रीण होती. आणि मंजुताई हे सगळं बघत होती माझं, आणि ती मम्माला म्हणाली की अगं नूतन, ही तू तिचं काहीतरी कर, हे सगळं चॅनलाइज झालं पाहिजे वगैरे. आणि सो मंजुताई जी होती ती मीना नाईक, म्हणजे कळसूत्रीकार, लेखक, दिग्दर्शक, आणि ती खूप लहान मुलांबरोबर मीनामावशी काम करायची. आणि ती तिची फॅमिली फ्रेंड होती. त्याच्यामुळे ती म्हणाली की मी तुला तिच्याकडे घेऊन जाते, आपण बघूया काय होतंय ते. आणि मग मी पहिल्यांदा मीना नाईक यांना भेटायला गेले. आणि तेव्हा अगदीच काही महिन्यांमध्ये उन्हाळ्याची सुट्टी होती, आणि तेव्हा ती रत्नाकर मतकरींची नाटकं ती बसवत होती. आणि मग मी गेले, आणि मी तेव्हा 3रीत होते, आणि इंग्लिश मीडियममध्ये असल्यामुळे मला जस्ट बाराखडी वगैरे सुरू झाली होती. तिने असं मला एक 3 अंकी नाटकाचं असं बाउंड स्क्रिप्ट दिलं. काय कसं करणार काय, आहे? आणि आईला पण तेव्हा असं वाटलं की अरे बापरे आता जरा. तर ती म्हणाली की नाही ठीक आहे, आपण करून घेऊ म्हणून. मग ती सगळी पाठांतरं ह्या त्या असं करत करत पहिलं नाटक मी जे केलं ते रत्नाकर मतकरींचं होतं. चमत्कार झालाच पाहिजे असं त्याचं नाव होतं, आणि 3 अंकी नाटक होतं ते. आणि दॅट्स वेअर इट ऑल बिगॅन. सुरुवात तिथून झाली. सुरुवातीतनं ती चला हवा येऊ द्या पर्यंत, म्हणजे सेटवरची तुझी जर एनर्जी बघितली तर इतकी हाय असते, तर ती घरात सुद्धा तशीच असते का? मोस्टली घरात तशीच असते, पण नॉट ऑलवेज. म्हणजे दमायला होतं, वेगवेगळे सिच्युएशन्स असतात. सो असं अवली मी आहेच, म्हणजे त्या बाबतीत ते एक टायमिंग आहे. किंवा म्हणजे श्रेया जर घरात असेल तर वातावरण एकदम असं काय म्हणतो, एकदम आनंददायी आणि एकदम चुलबुली असं असतं का? नॉर्मली असतं. आणि जेव्हा नसतं तेव्हा लोकांना वाटतं की आज काहीतरी गडबड आहे, मे बी काही बरं वाटत नसतं, किंवा काहीतरी आज नाहीच मूड लागलाय वगैरे. पण जनरली मी अशीच असते. म्हणजे तू आणि मी कॅमेरा बंद झाल्यावर पण अशाच गप्पा मारू शकतो, आणि एरवीच. सो एक माझा आवाज कमी असला किंवा सकाळपासून एक काहीतरी मुवमेंटमध्ये काहीतरी एक स्लो असं जाणवलं की लोकांना समजायचं काहीतरी गडबड आहे. बट मोर ऑर लेस आय एम लाईक दिस. बरं, फ्रेंड्स मध्ये असताना किंवा काय, तुझ्या सोबत काम करणारी, किंवा आपण आता आम्ही दुर्गाच्या निमित्तानं बोलतोय, तर मैत्रिणी असतील किंवा सेटवरती काम करणाऱ्या तुझ्या महिला सहकारी असतील, तर त्यांच्यासोबतचे तुझी कसं ट्युनिंग असतं, कशी केमिस्ट्री असते, तू त्यांच्याबद्दल काय विचार करते? आता आपण दोघी बसलोय तर, आणि घरामध्ये काम करणाऱ्या असतील, अगदी कामवाल्या बायकांपासून ते नातेवाईक, सेट सगळं, त्यांच्याविषयी तुझं कसं काय विचार असतात? मला ना श्वेता इतकं भारी वाटतं ना, म्हणजे आता आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो की आपण स्त्रियांच्या कॉन्ट्रीब्युशन विषयी किंवा त्यांच्या आयुष्यातल्या स्ट्रगल्स विषयी, किंवा ते कसं जगल करतात, हा सगळा बॅलन्स आहे घरातला, मुलं, संसार, नवरा आणि ऑल दॅट. आणि मग हे सगळं की, आणि नॉट आपल्याच फक्त क्षेत्रात नाही, तर इतर अनेक क्षेत्रांमध्ये, जी आता आपण नावंही घेतली तर वेळ कमी पडेल, इतकी क्षेत्र आहेत तिकडे बायकांनी, म्हणजे काय आपण म्हणू की धुमाकूळ घातलाय. आणि मला खूप भारी वाटतं. मला खूप, आय नो की देर आर चॅलेंजेस, मला माहिती आहे ते सगळं सोपं नाहीये. कुठलंही काम, म्हणजे अगदी घरकाम करण्यापासून सुद्धा काही. ऍब्सोल्युटली. माझं म्हणणं आहे की ज्या अगदी गृहिणी आहेत, आणि म्हणजे तेच ना, मी परवा मेरिल स्ट्रीपचं एक भाषण मी ऐकलं एका अवॉर्ड फंक्शनमध्ये. त्या बोलत होत्या की माझ्या बाबांचं काम हे 8-9 वाजता रात्री संपायचं, पण आईचं काम कधीच संपायचं नाही. आणि ही खरी गोष्ट आहे, आणि ती आजही आहे, ती वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. आणि हे एक सत्य आहे जे आपण आता सगळ्यांनी मानलं पाहिजे की घरातल्या स्त्रीचं काम हे कधीच संपत नसतं. मग ती काय बाहेरही काम करत असली, ती कुठल्याही पद्धतीची नोकरी करत असली, व्यवसाय करत असली, छोटं मोठं काम सगळं सेम असतं. आणि मला असं वाटतं की जबाबदाऱ्या सुद्धा तितक्याच सेम असतात. त्याच्यामुळे मला फार भारी वाटतं
माझ्या बरोबरीने काम करणाऱ्या ज्या सगळ्या मुली आहेत, रादर माझ्या कलिग्स किंवा ज्यांच्याबरोबर मी काम करत करत मोठी झाले, त्यांच्याकडनं तर इतकं शिकले आहे ना, की कुठल्याही आपण काय म्हणतो, कुठलाही लाईफ कोच, कुठल्याही ॲक्टिंग अकॅडमीमध्ये, कुठल्याही ह्याच्यात मी ॲडमिशन घेऊन सुद्धा गेले असते ना, तरी इतकं शिकायला मिळालं नसतं अबाउट लाईफ, अबाउट काय आपण म्हणू, की सगळी शक्ती एकवटून कुठल्याही परिस्थितीतनं वाट काढून पुढे जात राहायचं. आणि मला असं वाटतं, की हे निसर्गानेच आपल्याला दिलंय. कुठे आपण असं काय कोणाला विचारतो आणि काय करतो, की जी ही शक्ती आपल्यामध्ये येते. मला असं वाटतं, की निसर्गानेच आपल्याला तसं बनवल्यामुळे ते ते होणारच आहे. ती वाट काढत काढत ती पोचणारच आहे. अजून एक इंटरव्ह्यू मी परवा बघत होते, की ज्याच्यामध्ये काही पाश्चात्य वेस्टर्न ह्याच्यातल्या ॲक्ट्रेसेस त्या असं डिस्कस करत होत्या, की असं तुम्हाला कधी आठवतंय का शेवटचं, की तू मला सांग, तुला आठवतंय का, की आपण असं कुठल्या तरी पुरुषाकडे बघितलं आणि म्हटलं, की एवढी क्रायसिस सिच्युएशन आहे, आता आपण काय करायचं, मला काही सुचत नाहीये, काय करायचं, असं फार क्वचित होतं. कारण का जनरली स्त्रियांकडे सोल्युशन आलेलं असतं ऑलरेडी, आणि नसलं जरी तरी त्या पुरुषाबरोबरच्या डिस्कशनमध्ये ती ते सोल्युशन काढते. म्हणजे आय एम शुअर की पुरुषांची तेवढीच साथ असते. माझं म्हणणंच नाहीये की हे आपण एक तलवार घेऊन निघा आणि सगळं करा, नाही. ते इट इज, आपण म्हणतो की ती सगळी त्या पार्टनरशिपची गंमत आहे. पण तरी असं मला वाटतं की हे जर माझ्या नवऱ्याकडनंच हा प्रश्न जास्ती करून अपेक्षित आहे, किंवा माझ्या वडिलांनाच मी विचारताना बघितलंय, मग आता काय करूयात, की मग आईकडे ऑप्शन असतो, ठाक करणं एक 3 ऑप्शन असतात, की हे करू शकतो. सो ही त्यातली गंमत आहे. मैत्रिणी असतील, सेटवरती आता माझ्याकडे खूप गेल्या अनेक वर्षांमध्ये खूप स्त्रियांबरोबर काम करण्याचं मला सौभाग्य मिळालेलं नाहीये, पण ज्या पुरुषांचं मिळालं त्यांच्याकडनं सुद्धा मी हेच शिकले. कारण का त्यांना सुद्धा मी एकटी असते तरी इतका अतोनात रिस्पेक्ट माझ्याबद्दलचा होता, की मला त्या एन्व्हायरमेंटमध्ये सेफ फील करून, कॉन्फिडेंट, कम्फर्टेबल आणि रिस्पेक्टनी आपण हे काम करतोय. रादर ते सगळेच माझ्यापेक्षा अनुभवाने, वयाने मोठे होते. कसं आहे तुमचं, कशी केमिस्ट्री आहे? भाऊ असेल, कुशल असेल, भारत असेल, आपण म्हणतो ना, की कुठल्याही सेटवरचं एक म्हणजे ती गॅप, ती जी दरी आहे, की आपण म्हणतो की ऍक्टर ऍक्ट्रेस, तर ती नसून ते सगळे ऍक्टर्सच आहेत. ती गॅपच कधी हवाई उद्याच्या सेटवरती कधीच नव्हती. आणि मला असं वाटतं की ते तसंच असायला हवं इतर ठिकाणी सुद्धा, तरच तुझं काम जास्ती खुलत जाणार. तर आय एम शुअर की तुमच्या इथे आता मीडिया इंडस्ट्रीमध्ये सुद्धा इतकी आपण म्हणतो ना की पुरुष प्रधान आहे, आणि रादर आपली सगळी एंटरटेनमेंट इंडस्ट्री, मीडिया इंडस्ट्री, पण तरी सुद्धा मला वाटतं की तुझं काम जास्ती निखरून येतं, जास्त छान होतं जेव्हा तुझ्या आजूबाजूचा हा जो पुरुषांचा सगळा सेटअप आहे ना, तो तुला कम्फर्ट करतो, तू रिस्पेक्टेड फील करतेस, आणि मग तुला असं वाटतं की ये चला आज कामाला जायचंय, रादर की अरे देवा आता उठून जायचं. मग तो एक वेगळा स्ट्रगल नसला पाहिजे असं मला वाटतं, की ऑलरेडी आहेच, खूप खूप चॅलेंजेस आहेत. सो आय थिंक आमचं एक फॅब्युलस ट्युनिंग आहे, आणि अगदी म्हणजे मला असं वाटतं की ते आयडियल आहे, दृष्ट लागण्यासारखं आहे, आणि ते अमेझिंग आहे. हो, कारण त्या सगळ्या 4-5 जणांमध्ये तू एकटी फिमेल किंवा महिला आहेस, तर मग तेव्हा भाऊ आणि कुशल जेव्हा साडी नेसतात तेव्हा मग तुला बरं वाटतं का, की हा कोणतरी आहे माझ्यासोबत? नाही, आता साडी नेसत नाहीत कोणीच ऑब्व्हियसली, पण मला वाटतं की तो जो एक सगळा हवायोदयाचा काळ होता, त्यात हे बघ, अल्टिमेटली प्रेक्षकांचं मनोरंजन होणं एवढाच त्याच्यातला हेतू होता, त्याच्यात दुसरं काही नव्हतंच. आम्ही खूप एन्जॉय केलंय ते, आणि आम्हाला माहिती आहे की प्रेक्षकांनी सुद्धा आम्हाला खूप लळा लावलाय, प्रेम दिलंय, त्याच्यामध्ये सगळं करताना तितकीच गंमत यायची. फक्त एवढंच व्हायचं की मी बायोलॉजिकली स्त्री असल्यामुळे पटकन तयार व्हायची, त्यांना वेळ लागायचा. पण त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये किंवा आम्ही जेव्हा गप्पा मारायचो तेव्हा ते असं सांगायचे की यार तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट ना खूप वाढत चाललाय, कारण का हे सगळं रोज करणं हे किती डिफिकल्ट असतं. सो ते सांगायचे की नाही, आता आमच्या बायका जेव्हा उशीर करतात ना तयार व्हायला, तेव्हा आम्ही चुपचाप हॉलमध्ये बसून राहतो की असू देत, आम्हाला माहिती आहे केवढा वेळ लागतो. सो इतकं ते सगळं लाईटर नोटवरती, आणि दॅट इज द रिझन वाय आय हॅव रिस्पेक्टेड देम ऑल्सो, कारण ते करता करता स्त्रियांविषयीचा रिस्पेक्ट त्यांचा आणखीन वाढत गेला. बरं,
श्रेया, ज्या वेळेला तुम्ही हे सगळं काम चला हवा येऊ द्या करत असता किंवा इथपर्यंत तू या क्षेत्रामध्ये अगदी छान काम करतेस, मात्र या क्षेत्रामध्ये महिला कॉमेडियन फार कमी आहेत, मराठीमध्ये आपण म्हणूयात. तर मग तेव्हा कसं वाटतंय, म्हणजे काही चॅलेंजेस किंवा काय, आणि तुझा कोण आदर्श आहे का किंवा काय, की बाबा ह्यांच्याकडनं मी इन्स्पिरेशन घेते आणि मग मला ह्यांच्यासारखं करायचंय किंवा काय, लहानपणापासून तसं काय? श्वेता, टू बी व्हेरी फ्रँक ना, मी ह्याच्यामध्ये ते डिस्टिंक्शन केलेलंच नाही. मला असं वाटतं की ॲक्टिंग हे क्राफ्ट आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे त्याचे वेगवेगळे कंगोरे आहेत. म्हणजे ती सिरियस ॲक्टर आहे, ती कॉमेडी ॲक्टर आहे, ती रोमॅन्टिक ॲक्टर आहे, असं नसतं ना. ॲक्टर ॲक्टर असतो. त्याच्यामुळे तुम्हाला आलेलं एखादं कॅरेक्टर तुम्ही कसं करता त्याच्यावरनं सगळ्या गोष्टी ठरतात. एखाद्या विनोदी कार्यक्रमाचा भाग असणं म्हणजे फक्त आपण कॉमेडी करतोय का, तर नाही. मग तिथे एखादं जेव्हा कॅरेक्टर प्ले करायला मिळतं तेव्हा ती कुठल्या गावाहून आली असेल, तिच्या घरात कोण कोण असेल, म्हणजे जशी एखादी फिल्म करताना एका कॅरेक्टरची आपण बॅक स्टोरी अभ्यास सगळा. अभ्यास करतो, तसंच हे सुद्धा आहे. सो मी असं ते कधी डिफरन्शिएट केलं नाही काम करताना. अर्थात कॉमेडी जॉनर असल्यामुळे ते डिफरन्शिएट लोकांसाठी होणारच होतं. त्याच्यामुळे काम करताना की आता आपण कॉमेडी ऍक्टिंग तशी करायची असं नव्हतंच मुळात कधी. सो बऱ्याचदा मला लोक असं पण म्हणतात की मी खूप पोकर फेस कॉमेडी करते, म्हणजे कपडे कॉमेडी नाहीत, चेहऱ्यावरती तसं काही वेगळे हावभाव नाहीत, फक्त वाक्यांमधनं त्याच्यातनं ओघवतं जे येईल त्याच्यातलं टायमिंग, त्याच्यातली जी गंमत आहे ती काढत काढत आपण, खूप फाईन लाईन आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तो प्रयत्न मी वर्षानुवर्ष करते. सो फ्रँकली मी तसं डिस्टिंग्विश केलं नाही. कमिंग बॅक टू तुझा प्रश्न की कॉमेडी हे जॉनर एक्सप्लोर करणाऱ्या खूप ऍक्ट्रेसेस नाही आहेत. करेक्ट. तर मला नाही माहिती की तसं का झालंय इतक्या वर्षामध्ये. मे बी खूप वेगळी कारणं असू शकतील त्याच्यासाठी. आणि असं होतं की बऱ्याचदा काही जणी प्रयत्न करतात वेगवेगळ्या भाषेमध्ये, नॉट जस्ट मराठी, मी तर म्हणते दुसऱ्या भाषांमध्ये सुद्धा. पण एखादा रोल, एखादा प्रोजेक्ट, एखादा कार्यक्रम असा लागतो की त्या कार्यक्रमाचं नशीब तुमच्याबरोबर जोडलं गेलेलं आहे आणि देन इट इज युअर क्लेम टू फेम, की ते झालं आणि ते जस्ट वर्क झालं. तर हवा येऊ द्याच्या बाबतीत तसं झालं. त्याच्या आधी सुद्धा मी काम करतच होते ना. इनफॅक्ट मी जास्त इंटेन्स भूमिका करत होते. कधीतरी विलन, कधीतरी खूपच अशी एक त्रासलेली गांजलेली बायको वगैरे, हा झोन, विलन जिला त्रास देतोय वगैरे. पण त्याही भूमिका तितक्याच ऍक्सेप्ट झाल्या, लोकांनी कौतुक केलं. पण लाईक आय टोल्ड यू की एखादा कार्यक्रम असा लागतो. तुला स्वतःला काय आवडतं मग त्यातलं? ह्या सगळ्या जॉनरमधलं सगळंच आवडतं मला. मला रोज उठून आज आपल्याला काम करायला जायचंय, आज आपल्याला कॅमेरा फेस करायचा आहे, आज रिहर्सल आहे, आज आपल्याला एक नवीन कॅरेक्टर उभं करायचंय, मला हे सगळंच आवडतं. म्हणून मी तुला म्हणते, मी त्याच्यामध्ये मनातनच कधी डिस्टिंक्शन केलेलं नाही की हे कॉमेडीचं वेगळं काम आणि ह्याचं, म्हणजे असं नाही होत ना की मेकअप बॉक्स आपण कॉमेडीचा वेगळा उघडला आणि सिरियसचा वेगळा, तसं होत नाही ते. मला असं वाटतं की ते सगळं सारखंच आहे काम, फक्त आपला अप्रोच त्या कॅरेक्टरकडे बघण्याचा हा वेगळा असतो. सो मी हे सगळं प्रचंड एन्जॉय करते. मग ती अगदी आज ह्या स्किटमध्ये मला छोटंसंच काम आहे तरी आय एम ओके, कारण का मला माहिती आहे की माझं ठरलंय काय करायचं. मला आज दिग्दर्शकांनी हे सांगितलंय किंवा कुशलनी, भारतदादांनी मला ही एक एडिशन सुचवली आहे, त्यांच्याबरोबरचं माझं टायमिंगचं काम आहे, मग ती सगळी रिहर्सल, हे सगळं फार आपण काय म्हणू, एनरिचिंग आहे. आपल्या आयुष्याला आणखीन एक आपण म्हणतो ना की जोड देऊन परिपूर्ण बनवणार आहे. बरोबर. एक कलाकार म्हणून एक स्थिरता, एक स्टॅबिलिटी तर पाहिजे असते प्रत्येकालाच, मग ती फायनान्शियल असू दे किंवा काही असू दे. तर त्यामध्ये तुझं एवढं सगळं हे करिअर सुरू असताना बिझी आहे, शेड्यूल्स आहेत, काही शूट्स आहेत, या सगळ्यामधनं परत आणखीन एक रेस्टॉरंट काढणं किंवा ते, तर त्यामागचा काय उद्देश होता? काय म्हणजे एवढं कमी होतं म्हणून की काय त्यात आणखी एक भर? नाही, नॉट जस्ट रेस्टॉरंट श्वेता. काय होत होतं की हे ॲक्टिंग हे माझं पॅशन आहे, ते आपल्याला करायचंच आहे, ती माझी आवड आहे. पण असं वाटत होतं की एक ऑन्ट्रप्रेन्युअल काहीतरी, सगळेजण म्हणायचे की हे तर तू करतेसच, पण व्हॉट अपार्ट फ्रॉम दिस. सो ते मग खाण्याची आवड, बेसिकली मला स्वयंपाक करता येत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. आता अख्ख्या महाराष्ट्राच्या सगळ्या आमच्या रसिक प्रेक्षकांना माहिती आहे की मला स्वयंपाक करता येत नाही, पण मला खाण्याची आवड आहे, मला खिलवण्याची आवड आहे. घरात सुद्धा तीच संस्कृती परंपरा आहे की मित्रमैत्रिणी, नातेवाईक सगळे या, जेवा, छान
म्हणजे इट्स अ पार्ट ऑफ अवर लाईफ, मेन पार्ट ऑफ अवर लाईफ. त्याच्यामुळे लहानपणापासून ती संस्कृती असल्यामुळे असं वाटलं की लेट्स ट्राय अँड डू दिस. तर आणखीन लोकांना खायला हा घालूया. म्हणजे तोच एक त्याच्यातला भाग होता. असं काही बिझनेस वगैरेचा झोन नव्हता. अजूनही मला खूप काही काही वेगळं वेगळं करावंसं वाटतं. वा वा. तर जसं जसं वेळ येईल तसं तसं ते होईल असं मला वाटतं. कारण इंटिरियरमध्ये मला आणि माझ्या आईला प्रचंड आवड आहे. सो आमची जी काही घरं आहेत ती सगळी कुठल्याच इंटिरियर डिझायनरनी कुठल्याच आर्किटेक्टनी बनवलेली नाही आहेत. ती आम्ही हौशेनी जाऊन कुठनं गोष्टी बरं. आणून मग घराचा पेंट मग अमकं तमकं अगदी तशी सगळ्यांची घरं सजवलेली आहेत. सो तोही कधी कधी मला असं वाटतं की तेही एक्सप्लोर करायला हरकत नाही. सो असं रोज मला एक एक वाटत असतं. म्हणजे हे सगळं करायला वेळ मिळणं हा झाला वेगळा भाग. हो. मात्र ते करण्याची आवड म्हणजे बारीक सारीक गोष्टी जे डिटेलिंग आपण म्हणतो ना, की अगदी रोजच्या लाईफमध्ये किंवा काय साधं भाजी घेऊन येणं हे असेल किंवा म्हणजे तुला सवय आहे ती की बाबा मला- आपलं साहित्य आपण घेऊन यायचं किंवा जे त्यासाठी कसा वेळ काढतेस आणि ते म्हणजे काय आवड आहे का काय गरज आहे काय नक्की काय? नाही मला या घरगुती गोष्टी करायला फार आवडतं. एकतर मला OCD आहे. त्याच्यामुळे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं आपण त्याला म्हणतो की आता तुझा पदर तसा तिरका तिथे आहे तर तो कधीपासून मला वाटतं की तो मी येऊन सरळ करावा. सो इतकं आहे मला बरं. खूप त्याचं अर्थात कधी कधी मी जेव्हा दमलेली असते तेव्हा मला असं जाणवतं की ऐक आत्ता घरात कोणीच नाहीये, तू हे जे सगळं करतेस त्याचा काही अर्थ उपयोग नाही, नाहीये. उद्या सकाळी पण हे करू शकतेस. सो इतकं थँक्यू. तर इतकं व्हायचं अगं की वायू त्याच्या मागच्या सीझनला उशिरा जेव्हा कधी आपण पॅकअप करू म्हणजे आता सुद्धा कुठल्या शूटवरनं किंवा कार्यक्रमातनं उशिरा आपण घरी गेलो की आता 11, 11:30, 12 वाजलेत की घरी नवरा ऑलमोस्ट झोपायला आलेला आहे किंवा 2, 2:30 वाजले तो ऑलरेडी झोपलाय. मी आणि माझा नवराच राहतो तेव्हा घरात कोणी नसतं. तर रात्री घराचं दार उघडल्यानंतर एक सोफ्यावरची कुशन उलटी पडलीये, रिमोटच्या जागी नाहीये, पडदा थोडासा हललाय. हे सगळं मी रात्री 2:30-3 ला जाऊन ते केल्याशिवाय झोप येणार नाही. नाही मी हातातलं सामान तिथेच ठेवते टेबलवरती. आधी ते नीट करते आणि मग मी आत जाते. हे सगळं रात्री 2:30, 3, 4 अरे वाजता देवा. पण होतं. सो आता असं झालंय की मागचं जरा वर्ष तब्येतीने मला त्रास दिला. तेव्हा मला असं जाणवलं की थोडं मला स्लो डाऊन व्हायची गरज आहे ह्या सगळ्या झोनमध्ये. कारण का इतर खूप गोष्टी डोक्यात चालू असतात आणि मग ह्याचाही भर तितका असला की मग ती जाऊन ती फ्रेश फुलं आणायचीच आहेत, मग ती हवीच आहेत. तर ते सगळं अचीव करायचं असतं. तर आत्ता थोडंसं मला असं वाटतं की इट्स ओके. आत्ता नाही झालं, 2 तासांनी झालं किंवा आज नाही केलं, उद्या केलं तरी चालणार आहे. अजून मी माझ्या सिस्टमला ट्रेन करतेय तसं हळूहळू मी ते अचीव करीन असं मला वाटतंय. पण मला वाटतं की एक बाई असण्याचं, स्त्री असण्याचं हेच आहे की आपल्याला आवड इतक्या सगळ्या गोष्टींची असते आणि मग ते आपल्या त्याच शेड्यूलमध्ये आपल्याला फिट करायचं असतं. मग पाहुणे येणार असतील तर मग घर छान असलं पाहिजे, मग स्वयंपाक व्यवस्थित सगळा झाला पाहिजे, मग मित्रमैत्रिणी येणार असतील तर त्यांच्यासाठी वेगळं, आपल्याला कुठे जायचं असेल तर मग घर आवरूनच जाऊया, मग एखादा सणवार असेल तर पूजा करून पटकन निघूया. तर मला वाटतं की आपली सिस्टमच तशी बिल्ड केलेली आहे म्हणून आपल्याला ते सतत वाटत राहतं. पण इतकी वर्ष झाली श्रेयाचं वजन किंवा अगदी काही जराही इकडे तिकडे काही झालेलं नाहीये काय म्हणजे तसं केलंय की तसंच राहिलंय काय? नाही नॉट रिअली. मला वाटतं की जनरलीच एक फॅमिली DNA मध्ये तसं असल्यामुळे मी नेहमी असं सांगते की म्हणजे हे कोणीच करू नये, इट्स नोबडी शुड फॉलो दिस. माझ्या चांगल्याच गोष्टी सगळ्यांनी घ्या. तर मी खूप फिटनेस फ्रीक नाहीये. ओके. पण तसा माझा जिभेवर ताबा आहे. त्याच्यामुळे माझ्या ताटात काय येतं ह्याच्याकडे मी खूप कॉन्शियस आहे. म्हणजे रादर दॅन हिटिंग द जिम एव्हरी डे किंवा रोज योगा करणे, रोज चालायला जाणे, हे असायलाच हवं सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. कारण फिटनेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हो कारण ते असेल तरच एखादी बाई खूप छान तिचं कुटुंब किंवा सगळं ठेवू शकते Absolutely. किंवा मॅनेज करू कारण शकते. कणातीच पण आहे ना तेच main. होत नाही की स्वतःकडे लक्ष देणं. तर त्या अशा महिलांना काय सांगशील? अशा महिलांना मी स्वतःला पण सांगेन आणि त्यांनाही सांगेन की आपल्याला हे करायला हवं. आपल्याला स्वतःला प्रायोरिटाईज करायला हवं, स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला हवं. कारण का आपण जितक्या स्ट्रॉंग असू तितकं मग पुढचं सगळं आपल्यासाठी इझी होत जाईल. कारण आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये खूप गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ते सगळं अचीव करण्यासाठी आणि त्या गोष्टी करण्यासाठी आपलं खाणं पिणं, आपला म्हणजे व्यायाम स्वतः फिट राहिलं पाहिजे तर त्या Absolutely. बकेट लिस्ट एक एक हो. टिक होईल. आणि हे सगळं करताना
हे असं एक टास्क म्हणून न करता आपण हॅप्पी असणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की टू आन्सर युअर क्वेश्चन की मी अशी आहे इज बिकॉज आय एम हॅपी इन द सेटअप दॅट आय हॅव. मित्र मैत्रिणी फॅमिली नातेवाईक जो एक छोटं माझं जग आहे त्याच्यात मी प्रचंड आनंदी आहे समाधानी आणि असणं. समाधानी आहे आणि प्रेक्षक ती माझी एक दुसरी फॅमिली आहे एक्सटेंडेड. आणि श्वेता टचवूड पण मी खूप स्वतःला म्हणजे आपण नवरात्रीत हे सगळं करतोय आणि मला असं वाटतं की देवीचा एक आशीर्वाद कायम मला जाणवत राहतो. मी कुठल्याही देवळात गेले तरी मला ते व्हायब्रेशन जाणवत राहतात. मला असं वाटतं की तिचं लक्ष आहे तिच्या लेकरांवरती आणि मला ते वाटत राहतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा फिजिकली फिट असण्यापेक्षा मेंटली तुम्हाला कसं वाटतंय जास्त महत्त्वाचं असतं, कारण का मग ते सगळं जोडलेलं असतं. तर समाधानी असणं आनंदी असणं हे मला माहिती आहे रोजच्या आयुष्यामध्ये सगळ्या आपल्या बायकांना इतके स्ट्रेस असतात आणि इतके चॅलेंजेस की ते पॉसिबल होत नाही. आपल्याला असं वाटतं की किती हे सगळं काय काय चाललंय. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये आजारपणं असतात, कधी कधी नोकरीचे इश्यूज असतात, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात. मला माहिती आहे आणि मला त्यांना सांगायचं की आमचंही आयुष्य काही वेगळं नाही आहे. हे त्यांच्यासारखंच आहे, कारण का ऑलरेडी नेचरनी आपल्याला सगळ्यांना तसंच बनवलंय. पण आपल्या वाट्याला आलेले चॅलेंजेस वेगळे वेगळे आहेत. पण त्याच्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग एकच आहे की तुम्ही सतत स्वतःला सांगत राहा की ह्या चॅलेंजमधनं मी बाहेर पडणार आहे. आज ना उद्या पण मी पडणार आहे. त्याला खचून जाऊन स्वतःला आतमधनं तोडून घेऊन फायदा नाही आहे. यू जस्ट हॅव टू कीप गोईंग. सो मला वाटतं की समाधानी असणं, आपल्या वाट्याला जे आलंय ते आपल्यासाठी योग्य आहे हे मनातनं मानून घेणं. पण मग अँबिशियस असू नये का? हाही नॉट दुसरा एट एक. ऑल, नॉट एट ऑल. मी समाधानी म्हटलं, मी कॉम्प्लेसंट म्हटलं नाही की हे जे आहे तेच खूप आहे असं नाही. मला असं वाटतं की अँबिशियस असावं डेफिनेटली, पण त्याच्यासाठी म्हणून अनेक सॅक्रिफायसेस करावे लागतात. त्याच्यासाठी तुम्ही तयार असाल तरच मग तुम्ही बिकॉज इफ यू आर अँबिशियस, म्हणजे आता मी ठरवलं की मला एक यॉट विकत घ्यायची आहे किंवा मला परदेशामध्ये एक घर हवंय, तर मग श्वेता ॲट द सेम टाइम आय शुड बी रेडी टू सॅक्रिफाईस अ लॉट ऑफ थिंग्स. जसं मला लहानपणापासून हे करिअर करायचं होतं. मग खूप मित्रमैत्रिणींचे वाढदिवस, घरातली लग्न कार्य, ह्या सगळ्या खूप गोष्टी सगळं skip करावं सगळं लागलं. स्किप करावं लागतं. मग सुट्ट्या शनिवार रविवार वगैरे तुमच्या आयुष्यात काही नसतात. कधीतरी असं वाटलं की अरे आज उठून फिल्म बघायला जाऊया, तर ती तुम्हाला एक महिनाभर शक्य तुम्हाला नसतं. वेळच मिळत नाही. आज खूप दमायला झालंय पण उठून जावंच लागणार आहे, नो ऑप्शन. मग ह्या सगळ्या गोष्टींची तयारी आपली असलीच पाहिजे अँड देन देर इज नो लुकिंग बॅक. मग तुम्ही एकदा ठरवलं ना की हे, सो मी म्हणते की आळस आणि हा माझा मुद्दा, ड्रिव्हन राहा तुम्ही. आपल्याला हे करायचंय, त्याची एक आपण म्हणतो ना की ती रग असली पाहिजे की हे अचीव्ह करायचंय. पण ॲट द सेम टाइम डोंट बीट युअर सेल्फ अप की नाहीच होते आता आपल्याकडनं हे. इतकं डोंट बी हार्ड ऑन युअर सेल्फ. इतकं स्वतःवरती ते सगळे अत्याचार करून घेऊ नका. तुमचं जे आहे ते तुम्हाला मिळेल. मला फक्त वाटतं की प्रामाणिक राहावं जे करतोय आणि कष्टामध्ये आपण काही कमी Compromise करू नये. कॉम्प्रोमाइज करू नये, की कष्ट करत राहायचे आणि प्रामाणिक राहायचे. कुठेच कोणाच्या म्हणजे लांडी लबाडी लूटमार काहीतरी त्याच्यामध्ये आय डोंट थिंक दीज थिंग्स वर्क ओव्हरऑल इन युअर कर्मा. मला असं वाटतं की ते क्लीन राहिलं. आपण रोज अगदी मी देवामध्ये मानणारी आहे, पण तुम्ही नसेल मानत, मग तुम्ही चांगुलपणात कुठली तरी एक गोष्ट अशी ठेवा की जी यू कॅन गो बॅक टू दॅट इन द नाईट. काय तुम्ही एक ग्रॅटिट्यूड म्हणा की मी आयुष्य मला जे देवाने दिलं की रोज उठून आजची सकाळ मी बघितली इज इनफ टू बी ग्रेटफुल फॉर. काय आहे दुसरं, राईट? की लोक इतकं आपण आपल्या आजूबाजूला बघतोय गेल्या अनेक वर्षांमध्ये, तर इज बीन सो मच टू हँडल ना. आपण न्यूजमध्ये सुद्धा तुमचं पण काम तेच आहे की रोज उठून तुम्हाला रोज खूप त्या वेगवेगळे गोष्टी प्रकार. लोकांपर्यंत पोहोचवाव्याच लागतात, ज्या कधी कधी ॲज अ न्यूज अँकर तुम्हाला सांगायला पण कठीण वाटत असतील. तर ते किती चॅलेंजिंग आहे आणि लोकांना बघायला ऐकायला. ह्या सगळ्यातनं जात असताना मला वाटतं की एक कुठली तरी एक तुमचं स्थान तुम्ही डिसाईड करा की रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावरती आय एम जस्ट गोइंग टू बी ग्रेटफुल फॉर दिस डे, की आज मी हा सूर्योदय बघितला, आता पुढे जे होईल ते. बरोबर, त्याच्या हवाली. Yes. तू खूप श्रद्धाळू आहेस, धार्मिक आहेस. नवरात्रीच्या निमित्तानं कुठे खास देवीच्या देवळात जाणं होतं किंवा कुलाचार म्हणतो आपण ज्याला, वर्षातनं शक्तिपीठं असतील किंवा कुठलंही देवीचं देऊळ, कसं तुझं काय प्लॅनिंग असतं ते? आणि तिथे गेल्यावर कसं वाटतं? मी ना गेल्या काही वर्षांपासून श्वेता असं ठरवलं की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हो. मी कुठल्या तरी एका धार्मिक स्थळी जाते.
आणि somehow मला नाही माहिती, एक 5-7 वर्षांपूर्वी मला एकदम असंच वाटलं, की काय करतो आपण एरवी सुद्धा बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवायला जा, काहीतरी केक कटिंग करा, काहीतरी गाणी-बिणी असं सगळं. मी म्हटलं हे तर आपलं झालं करून आता म्हणजे आणि आता त्याच्यात फार गंमत पण येत नाही असं वाटायला लागलं. मग एक दिवस मला असं वाटलं, की काय काय करूया आपण? म्हणजे मला आतून एक असं हे वाटलं आणि मग मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, की आपण आता ठरवूयात का, की दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आपण कुठल्यातरी धार्मिक स्थळी जायचं. बरं. तर तो म्हणाला, की "ओके, काहीच इश्यू नाहीये, जाऊयात." आणि मग आता गेली एक 7-8 वर्ष माझ्या वाढदिवसाला मी तसं कुठेतरी असते. मागच्या वर्षी मी महाकालेश्वरला गेले होते आणि आत्ता पण माझ्या अंगावर पटकन काटा आलायच. मला माहीत नाही श्वेता म्हणजे आपण म्हणतो ना, की नवरात्र लोकं खूप ना 9 दिवस काही लोकं चपला घालत नाहीत. खूप उपास करतात, तापास करतात. मी काही गोष्टींचा त्याग काही असतो. एक्झॅक्टली. प्रत्येकाची श्रद्धा व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. मला असं वाटतं, की मी काहीतरी प्लॅन करून कुठल्यातरी देवीच्या मंदिरात जाण्यापेक्षा अ, ती देवी किंवा गणपतीचा सण असेल तेव्हा तिथनंच आपल्याला एक आपण म्हणतो ना, की तुम्हाला बोलावणं येतं. तसं ते कुठल्याही देवस्थानाला तुम्ही असंच उठून नाही जाऊ शकत तिकीट काढून. हे मी अनुभवलेलं आहे आणि म्हणजे काही होतं. बुलावा आना चाहिए. हो, म्हणजे तिकीट काढलेलं असेल, तुझी गाडी दरवाजात उभी असेल, तुझं फ्लाइटचं तिकीट बुकिंग झालेलं असेल, ट्रेनचं झालं, तरी तू जाऊ शकणार नाहीस, जर तुला बोलवलेलं नाहीये तर. आणि ह्याचा अनुभव मी घेतलेला आहे. बरं. आणि जर अचानक तुझं झालं, तर म्हणजे तुझं बोलणं आलंच होतं. त्याच्यामुळे हा माणूस तुला घेऊन गेला नसता, तर हा घेऊन गेला असता. पण कोणीतरी एक रास्ता है तुम्हारे लिए, तसं तू तिथे पोहोचली असतीस. असं मला नवरात्रीत पण सुद्धा वाटतं, की तिचं मला बोलवणं येतं. आणि आमची जी कुलस्वामिनी आहे ती शांतादुर्गा ती गोव्यात असते. बरं. त्याच्यामुळे वर्षातनं एकदा तिचं दर्शन आम्ही घेतोच. तेही ती आम्हाला बोलावून घेते. आम्ही असं म्हणते, की आम्हाला खूप आठवण येते तुझी, आता तू आम्हाला बोलावून घे. आणि मग काहीतरी एक ठरतं किंवा अचानक एक कार्यक्रमच लागतो गोव्यात. मग ते म्हणतात, की मॅडम आपण हो, देवीला नवऱ्याच्या निमित्तानं किंवा काहीतरी जाणं किती होतं. कार्यक्रमांमध्ये मागच्या नवरात्रीत सुद्धा असंच बोलवणं आलं आणि आपोआप म्हणजे दर्शन होत जातं आणि सो मला असं वाटतं की प्लॅनिंग हे सगळं तिथून चालतं. सासरी माहेरी नवरात्र कसं असतं? कसं साजरं करतात? इट्स अ मिक्स. माझे सासू-सासरे पुण्यात राहतात. त्याच्यामुळे एक आई माझी बरीच वर्ष घरी घट बसवते देवीचा आणि खूप असं मॅसिव्ह काही नसतं. कुमारिका पूजन वगैरे किंवा तिला काय? ते फार आवडतं. त्याच्यामुळे ती रोज जाऊन तिच्या वेण्या, गजरे म्हणजे आमच्याकडे ती असं म्हणते, की मला दुसऱ्या कुठल्या पद्धतीने तुझी सेवा करता येईल असं मला वाटत नाही. असं तिने एकंदरीतच सगळ्या देवांना सांगून ठेवलंय. तर मी फुलांद्वारे तुझी सेवा करीन. त्याच्यामुळे ती ऊन, वारा, पाऊस, थंडी काहीही असलं, तरी ती स्वतः बाजारात जाते. ती सगळी फुलं छान सुगंधी वेण्या तिथे उभं राहून बनवून घेऊन असं सगळं ती व्यवस्थित साग्र संगीत करते. जसं मी म्हणाले तसं आपल्याला जमेल झेपेल तसं एक सेवा आणि आता मी सुद्धा आपण म्हणतो की ट्रेडिशन तिचं फॉलो करते त्याच्यामुळे एक थोडंसं ते आलंय असं म्हणूया. बरं. चला हवा येऊ द्या असेल किंवा कुठलाही शो एखाद्या समजा म्हणजे तुझी मिमिक्री जी अगदी इन्स्टंट येत असेल कधी किंवा कधी काही प्लॅन केलं असेल, तर ज्या कलाकाराची किंवा तू केलेली असशील मिमिक्री, तर त्यांच्याकडनं तुला काही असे प्रतिक्रिया आल्या आहेत, की बाबा हां, दुसऱ्या दिवशी फोन करून हां, बाबा श्रेया खूप छान केलीस हं किंवा काय कोण कधी रागवलंय किंवा काय कॉम्प्लिमेंट्स येतात किंवा काय असतं त्यांच्या रिएक्शन्स? आय बीन व्हेरी फॉर्च्युनेट का असं कधीच झालेलं नाही की कोणी रागवलं किंवा दुखावलं गेलं. कौतुकच मिळालंय खूप आणि स्पेशली आपल्या इंडस्ट्रीत तर सगळ्या जणींनी फार म्हणजे अगदी आऊ असेल उषा नाडकर्णी किंवा शुभांगीताई असेल, सई असेल, मुक्ताताई असेल, तर ह्या ज्यांच्या मिमिक्री मी करण्याचा प्रयत्न केलाय. तर त्या नेहमी कौतुकच करतात आणि अजूनही त्या आल्यासमोर की माझी थोडी धाकधूक होते की काही काय चुकू नये. बोलतायत? नाही काय बोलतायत पेक्षा की आपल्याकडनं काही चुकू नये, आपण त्यांना वाईट वाटेल, त्या दुखावल्या जातील असं काही करू नये. सो तसं झालेलं नाहीये. आता आणि माझी खूप घट्ट मैत्री झाली आहे. सुरुवातीला तर खूप भीती वाटायची. पण मग एकदा एका कार्यक्रमामध्ये मी तिची नक्कल करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो टेलिकास्ट झाला आणि मला रविवारी टेलिकास्ट झाला आणि सोमवारी मला फोन आला. मी हवाई उद्याच्याच सेटवरती होते. तर मी म्हटलं बापरे आता आता काही खरं नाही माझं आणि मग मी फोन उचलला घाबरत. मी म्हटलं हां बोल.
ती म्हणाली काय झालं, मी म्हटलं काय नाही, तू बघितलंस का ते? तर ती बोलली हो, मी तुला हे सांगायला फोन केला की चांगलं करतेस तू, वा. मला आवडतं तुझं काम. सो आणि आता तर अर्थात आता हवा येऊ द्याच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये सुद्धा आम्ही माहेरची साडीचं जे केलं होतं त्याच्यात ती आली होती आणि तेव्हा पण ती तशीच वागली आणि आता आमची छान मैत्री झाली आणि शी इज व्हेरी वॉर्म. सिमिलरली शुभांगीताई, हं. सई, तर खूप छान वाटतं श्वेता. मला असं वाटतं की आणि इनफॅक्ट त्यांची मिमिक्री किंवा त्यांचं इम्पर्सनेशन मला करता येतंय कारण ना त्या स्वतः त्यांच्या क्राफ्टमध्ये इतक्या छान आहेत. त्या इतक्या जणांसाठी इन्स्पिरेशन आहेत, माझ्यासाठी सुद्धा. सो ती एक खूप छान गोष्ट वाटते मला. इट्स रिअली रिअली ब्युटिफुल आणि आय एम ब्लेस्ड की मला ते करता येते. बरं. श्रेया, आता आपण एक अज्युम करूया की बाबा नवरात्री सुरू होते, नवरात्र सुरू होतंय आणि तयारी करायची आहे. शुभांगी गोखले आहेत त्यांच्या घरी आणि अरे! नवरात्रीची तयारी करतायत. तर त्यांची कशी लगबग सुरू असेल? बाई काय हा प्रश्न विचारलास तू? पटकन आता कामच आहेत मला. आता त्याच्यात हे करत बसू का मी श्वेता? हां, अहो आबा काय करताय? घड बसवायचंय. चला पटकन. शिऱ्या, शलाका या हो पटकन. अहो हे कुठे गेले? अंघोळ करून घ्या. हां आणि एक म्हणून मला मदत नाही तुमची. हां, पटकन या चला पटपट. द बेस्ट. मस्त. आता म्हणजे असं मला तू झोपेतनं उठवलंस तरी मी शुभांगीताई पण मी पुन्हा तेच सांगते हे सगळं माझे प्रयत्न आहेत आणि दे हॅव बीन व्हेरी ग्रेशियस की त्यांनी माझं फक्त कौतुकच केलंय आणि अदरवाईज त्या हर्ट झालेल्या नाहीयेत. सो एवढंच मी फक्त मिळवलंय. सो या. बरं. खूप छान. म्हणजे हे तू इथे आली आहेस आणि हे घडलं नाही तर कसं चालेल ना? म्हणून होतं. सॉरी. आय नो, आय नो, आय नो. तर जवळच्या मैत्रिणी किंवा काय म्हणतो ना आपण घरातलीच आई असेल, बहीण असेल किंवा काय, तुमचं कसं बॉन्डिंग आहे? तुम्ही कसं एकमेकींना कसं काय म्हणतात सांभाळून घेता किंवा काय? अर्थात घरातल्यांना तर आपण सांभाळून घेतोच, मात्र एक महिला म्हणून किंवा एक दुर्गा म्हणून किंवा कसं हे सगळं तुझ्याकडनं होतं? काय सांगू मी तुला श्वेता, मी आपण म्हणतो की जनरली आपल्याला असं विचारलं जातं की सक्सेस तुम्ही कशामध्ये मोजता? सो व्हॉट इज सक्सेस टू यू? की आपण सक्सेसफुल आहोत हे तुम्ही कशातनं मोजता? तर त्याचे पॅरामीटर्स खूप वेगळे वेगळे आहेत. तर कुणी सांगेल की मी माझं स्वतःचं घर आहे किंवा मला हवी ती गाडी मी घेतली, मला हव्या त्या नोकरीत मी आहे किंवा माझ्या मुलांना मला कायम ह्याच शाळेत पाठवायचं होतं, तर मी ते करू शकतोय किंवा करू शकते. सो दॅट्स वन थिंग. किंवा माझ्या आई वडिलांना मला घर बांधून द्यायचं होतं, ते मी करू शकले. सो इट्स फॉर एव्हरीबडी इट्स व्हेरी डिफरंट. मला असं वाटतं की एक अशी फॅमिली मिळणं की जी सर्वतोपरी फक्त आणि फक्त तुमच्यावर प्रेम करते आणि तुम्हाला सपोर्ट करते इज माय डेफिनेशन ऑफ बिंग सक्सेसफुल. अर्थात त्याच्यात माझा काहीच वाटा नाही आहे, कारण का हे मला मिळालेलं आहे बाय ब्लड, बाय नेचर. पण माझ्यासाठी ती माझी सगळ्यात मोठी मिळकत आहे. मला कधी सपोर्टसाठी शब्द टाकावा लागलाच नाही. मला कधी की ऐका ना, मला आता यू नो आय नीड समथिंग आणि मग मी काय करू, तर तुम्ही माझी साथ द्याल का वगैरे, मला बोलावंच लागलं नाही. ते स्वाभाविक आपसूक त्यांच्याकडनं कायम येत गेलं, अजूनही येत आहे. बऱ्याच गोष्टी तर बोलल्याही जात नाहीत. इट्स ऑल अनसेड. आपण जेव्हा म्हणतो ना की पंखांना बळ, तर ते हे आहे. कशी भरारी घेणार आहोत, तर ते हे आहे. टॅलेंट आपल्यामध्ये आहे, मेहनत करण्याची तयारी आहे, ऑल ऑफ दॅट. पण तो जर पुशच तुला जिथे तुझं घरटंय त्याच्यातनंच उडायचा पुश तुला मिळाला नाही, ते मोटिवेशन मिळालं नाही, तुला तो सपोर्ट जाणवला नाही, तर ते असलेलं टॅलेंट पण फुकट आहे. एक्झॅक्टली. आणि म्हणजे आपण नवरात्रात बोलतोय तर मला सांगायला आवडेल की माझी बहीण आणि माझी आई ह्या दोघी जणी माझ्यासाठी त्या दुर्गेचं त्या सगळी रूपं त्या दोघींमध्ये आहेत आणि त्या अतिशय खंबीरपणे आयुष्यातल्या सगळ्या परिस्थितीत माझ्यासोबत उभ्या असतात. त्या नसल्या तरी मला त्यांचं असणं जाणवतं, इतकी त्यांची शक्ती आणि सपोर्ट आणि पॉवर माझ्या मागे आहे. बरोबर. आणि जर हाच जर प्रश्न विचारला की बाबा खऱ्या आयुष्यातल्या तुझ्या दुर्गा किंवा तुझी दुर्गा कोण आहे, तर मग त्याचं उत्तर काय असेल? हेच जे मी सांगितलं ते. आणि हे फार नशीबवान लोकांना हे मिळतं आणि मी त्यापैकी एक आहे. मला जसं मी तुला सांगितलं तसं खूप गोष्टी या बोलाव्या सुद्धा लागत नाहीत. म्हणजे माझ्या एका हॅलोमधनं किंवा लिहिलेल्या टाईप केलेल्या मेसेजमधनं सुद्धा जर मला कसं वाटतंय मनातनं हे जर समोरची व्यक्ती ओळखू शकत असेल, तर तू समजू शकतेस की तो बॉन्ड किती स्ट्रॉंग लेव्हलचा आहे. आणि दॅट्स दॅट.
बर तुझ्या सोबत काम करणारे अनेक तुझ्या काय म्हणतात सहकलाकार असतील म्हणजे महिलांबद्दल मी बोलते हं, की त्याच्यापैकी एक नाव जर आपण प्रिया मराठे हे घेतलं हे काही दिवसांपूर्वी आपल्यासमोर इतकी वाईट आणि बातमी समोर आली की प्रिया मराठेचं जाणं आणि तेही 38व्या वर्षी तुम्ही सोबत काम केलंय काय तो अनुभव होता आणि त्यातच जे आपण म्हणतो ना दुर्गा म्हणजे संघर्ष लढा तर ती सुद्धा एका दुर्गेसारखी लढली पण ती कॅन्सरशी लढली खरं तर असा संघर्ष म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळा असतो तिचा या पद्धतीचा होता जो कुणाच्याही कधी वाट्याला येऊ नये पण तो दुर्दैवाने तिच्या आला आणि आपण सगळ्यांनी तिला गमावलं तर तू तिच्यासोबत केलेलं काम तू तिच्यासोबत तुझी असलेली केमिस्ट्री कसं होतं तुमचं नातं प्रिया आणि मी तू तिथे मी नावाची एक मालिका एकत्र करायचो आणि त्यानंतर एका नाटकात सुद्धा आम्ही फार कमी प्रयोग झाले त्याचे पण त्यात सुद्धा आम्ही एकत्र काम केलं होतं. प्रिया ही इतकी आपण काय म्हणू स्वच्छ मनाची आणि ती आतून इतकी निर्मळ आपण ज्याला म्हणतो ना ती त्याचं पर्सॉनिफिकेशन होती. इतकी स्वच्छ होती. कधीतरी आपण असं कोणाविषयी गमतीत काहीतरी वगैरे बोलतो ना तसंही ती बोलायची नाही. शी वॉज फुल ऑफ लाईफ आणि तिचं दिसणं तिचं असणं ती इतकी एकतर फिटनेस फ्रीक आणि टापटीप आणि छान ती आली की खूप प्लेझेंटच वाटायचं. आमचे सगळ्या गप्पा गोष्टी मस्करी आम्ही शूटिंगमध्ये एकत्र डबा खाणं वगैरे जे सगळे लोक करतात आमचा इतका बॉन्ड अमेझिंग होता की ते खूप तास चाललेलं शूटिंग सुद्धा कधी कळायचं नाही. वी यूज टू लुक फॉरवर्ड की चला आज सगळ्या जणी भेटणार आहोत. त्याच्यामध्ये मी, प्रिया, राजश्री निकम, मृणाल दुसानीस, शीतल शुक्ल, आम्ही वंदना वाकनीस असा आणि नेहा शितोळे ओके असा आमचा सगळ्या जणींचा ग्रुप होता. बरं मेकअप रूम्स वेगवेगळ्या होत्या तरी आम्ही एकाच मेकअप रूममध्ये गर्दी करून दुपारच्या वेळेला डबे उघडून जेवून आणि दिवसभर नुसता दंगा असायचा. मला ते दिवस इतके अमेझिंग होते ना श्वेता की आणि प्रियाचा वावर सेटवरचा तिची बोलण्याची पद्धत तिच्याबरोबरच्या झालेल्या गप्पा किंवा रादर बाहेरही आम्ही कधी काही सेलिब्रेट करायला गेलो कधी काही कॉफीला गेलो असं सगळं होत होतं. हे सगळं तर आमच्या ध्यानीमनीच नव्हतं कधी कारण नाही आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत वाईल यू आर लिव्हिंग युअर लाईफ यू वॉन्ट टू ओनली सी द गुड पार्ट अबाउट इट. ऑब्व्हियसली जेव्हा हवाई शूटिंग संपलं मग प्रत्येक जण आपाप त्याच्यानंतर सुद्धा आम्ही भेटत होतो. पण एक खूप काळ असा गेला जेव्हा मग सॉरी तू तिथे मीचं शूटिंग आणि मग हवाई उद्या सुरू झाल्यावर माझं शेड्यूल खूप वेगळ्या पद्धतीने बदललं. ओव्हरऑलच सगळं लाईफ चेंज झालं. मग खूप प्रवास सुरू झाले हे ते त्याच्यामुळे असं भेटणं पटकन किंवा फोन करून काही त्याच्यामुळे तो एक गॅप थोडा थोडा मला व्हॅक्यूम निर्माण झाला आणि मग आमचं बोलणं कमी झालं. पण मध्ये मध्ये तरी काहीतरी असायचंच एखादं काहीतरी पाठवलं काहीतरी हे केलं पण तसं आमचं भेटणं बोलणं कमी झालं. आणि नंतर जेव्हा ही न्यूज आली ना श्वेता मी तुला खरं सांगते की मी ना ते बळच एकवटू शकले नाही की मी तिला फोन करून त्याविषयी बोलावं किंवा मी तिला मेसेज करून सांगावं की प्रिया यार काय मला ते सगळं जमतच नाही. म्हणजे मला माहित नाही अजून ती एक गोष्ट माझ्यात नाहीये की असं काही जेव्हा होतं तेव्हा एक असतं ना ते की म्हणतो ना, सांत्वन सांत्वन करणं अनेकांना जमत नाही तर ते माझ्यासाठी ते इतकं डिफिकल्ट होऊन जातं आणि स्पेशली जी लोक आपल्या इतकी क्लोज असतात म्हणजे त्या व्यक्तीच्या कोणाच्या तरी बाबतीत असं झालं तरी सुद्धा आपण एक फोन करून की अगं तेच जेव्हा आपल्या सगळ्यात क्लोज व्यक्तीलाच ते होतं आणि अशा पद्धतीचा आजार तर मी ते नाही करू शकले आणि मला त्या गोष्टीचं रिग्रेट आहे. मला असं वाटतं की मी एकदा फोन ट्राय करायला हवा होता. पण एक गोष्ट मी केली म्हणजे ती जाण्याआधी 15 दिवसांपूर्वी मी तिला मेसेज पाठवला होता. कारण का मला असं कळलं होतं की ती भेटायलाही नाही म्हणते ती आणि गेले 6 महिने ते जास्त झालं होतं. शी वॉज नॉट अजिबातच तिची तब्येत बरी नव्हती. तर मी राजश्री आम्ही तिला मेसेज करून की एकदा तरी भेट ग असं करण्याचा प्रयत्न केला पण ती त्या ह्याच्यात नव्हती आणि मग तिला तसा फोर्स करणं मला योग्य पण वाटलं नाही. तर आणि मी हे सगळं त्यांच्या थ्रू करत होते की तिला विचारणं वगैरे तेही बळ मी एकवटू शकले नाही की मी तिला एकदा फोन करून नाही उचलला तर नाही उचलला आपण बघूया. पण ती जाण्याच्या 15 दिवस आधी मी तिला एक मेसेज केला होता आणि मी तिला असं म्हटलं की प्रिया मी तुला खूप मिस करते आणि सॉरी मी तुला फोन केलेला नाहीये बट आय रिअली मिस यू अँड आय लव्ह यू अ लॉट. इतकाच 3 वाक्यांचा मेसेज मी तिला केला होता. श्वेता माझी अशी इच्छा आहे की तिने तो मेसेज वाचलेला असावा.
मला असं मानून घ्यायचं की तिने तो वाचलेला असेल. आय डोंट नो हे सगळं होणार होतं म्हणून कदाचित मला ती बुद्धी झाली असेल की निदान इतक्या वर्षात जे मी केलं नाही ते मी म्हणजे त्याच्या आधी आम्ही बोललो, पण त्या विषयावर नाही बोललो. ती आणि शंतनू मध्ये ना काहीतरी रील्स करून नवरा बायकोचे व्हिडिओज टाकायला लागले होते. ते इतके छान ते कंटेंट होतं. तेव्हाही मी तिला मेसेज केला होता, की "वेडे हे किती भारी आहे तुम्ही हे करताय ते." त्याच्यावर तिने मला रिप्लाय केला, की "अगं हो आणि थँक यू तू हा मला मेसेज केलायस कारण का जनरली असं लोकं करत नाहीत." सो हे अशा लाइटर नोटच्या गप्पा म्हणजे थोडं बोलणं होत होतं. पण मला त्या गोष्टीचं वाईट वाटतंय, की मी तिला एकदा तरी भेटायला जायला हवं होतं. बट आय डोंट नो. खूपच अनपेक्षित आणि ती अमेझिंग होती. ती जितकी सुंदर फिजिकली दिसायला होती, तिचं मनही तितकंच सुंदर होतं. शी वॉज ब्युटिफुल. बिलकुल. खरंच या सगळ्या तुझ्या आठवणी आहेत किंवा प्रियासोबतच्या आणि एकूणच तुझं जे करिअर आणि त्या सगळ्या या क्षेत्रातल्या गर्दीतनं एक श्रेया बुगडे हे एक स्वतःचं स्थान निर्माण करून आत्ता आहे आणि खूप छान विचार, एक खूप छान व्यक्तिमत्व आम्ही दुर्गाच्या माध्यमातून आम्हाला अनुभवायला मिळालं आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा. अर्थात प्रेक्षक आणि तुझं नातं हे वेगळं आहेच, मात्र या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणखी खूप साऱ्या गोष्टी आणि तुझे विचार आम्हाला कळले. तू इथे आलीस आणि खूप छान गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक सो मच श्वेता. मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक आणि यासोबतच या आम्ही दुर्गा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. नमस्कार.